नमस्कार. आपण आज भेटत आहे ते स्पॉन उद्योग समूहाचे निलेशजी चव्हाण, जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि कोकणचे सुपुत्र आहेत. विशेष म्हणजे मार्गतामाने गावचे असून देवी पद्मावतीच्या आशीर्वादाने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याशी आपण आज बोलणार आहे. निमित्त आहे ते त्यांनी रामपूर या ठिकाणी आयोजित केलेल्या नेत्रदान शिबिराबद्दल, नेत्र उपचार शिबिराबद्दल. निलेशजी, आपलं मनपूर्वक स्वागत राजसत्तामध्ये. नमस्कार. साहेब, आपण पुण्यासारख्या ठिकाणी उद्योग मध्ये गरुड भरारी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की हे करत असताना घार उडे आकाशी चित्त तिच्या पिल्लांपाशी, अशी उक्ती आहे. त्यानुसार आपण जरी किती व्यवसायामध्ये बऱ्याच ठिकाणी पारंगत झालात, प्रगती केली, तरी तुम्ही गावाकडची जी नाळ आहे ती आतापर्यंत अनेकदा तशीच ठेवलेली आहे. विविध सामाजिक उपक्रम असतात, वैद्यकीय शिबिर आयोजित करतात आणि त्या धर्तीवरती आज रामपूरमध्ये जे नेत्रविकार शिबिराबद्दल जे आपण आयोजित केले, प्रतिसाद देखील प्रचंड मिळालाय. याबाबत काय सांगाल? नाही, माझी या मातीशी नाळ तर जुळलेलीच आहे. कारण मी कोकणातलाच आहे आणि कोकणातल्या लोकांच्या, माझ्या लोकांच्या उपयोगी पडावं ह्याच्या एकाच दृष्टीतून मी हे सगळं करत असतो आणि त्याच्यासाठी पद्मावतीचा आशीर्वाद पाठीशी आहे. काय होतं, आपले कोकणातली लोक आहेत ना, ही खूप स्वाभिमानी आहेत, कष्टाळू आहेत, पण खूप गरीब सुद्धा आहेत. कारण बऱ्याच लोकांना अशा वैद्यकीय सेवांचा खर्च काही जणांना परवड नसतो. काही जण असं असतं की वय झाले आता कशाला करायचं म्हणून काही गोष्टी करतात. तर त्याच्या दृष्टीने मग आम्ही विचार केला की बा अशा लोकांसाठी आपण मदत करूया, आपल्या लोकांना मदत करूया. त्याच्या दृष्टीने हे आम्ही जे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर जे आम्ही आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही मोतीबिंदू चेकिंग, त्याच्यासाठी लागणारी जी शस्त्रक्रिया ती मोफत आणि त्याच्यासाठीचा औषध उपचार हा सगळा मोफत करायचा आम्ही आमच्या स्कॉन फॉर फाउंडेशन तर्फे ठरवलेलं. निलेशजी, आपण स्पॉन फाउंडेशन तर्फे हे सगळे उपक्रम राबवतच असतात. त्याच्यासोबत तुम्ही स्पॉन रोटरी म्हणून तुमची एक अनोखी संकल्पना आहे. त्याच्यासोबतच दिव्यांगांसाठी तुम्ही अवयव वाटपांचे यापूर्वी अनेक कार्यक्रम केले आहेत. चिपळूण गुहागर असेल, त्यांना देखील तुम्ही ज्यांना चालायला शक्य नव्हतं त्यांना चालायला बळ दिलेलं आहे. ज्यांना हाताने धरता येत नव्हतं त्यांना हाताला बळ दिलेलं आहे. ही सगळी करताना मागची आपली भावना नक्की काय आहे? भावना हे कसं आहे की म्हणून मी सांगितलं ना, मी कोकणातला ह्या मातीतला आहे आणि इथल्या माझ्या लोकांना मदत व्हावी. आणि जसं आम्ही म्हटलं होतं की मला वाघद तालुका, चिपळूण तालुका हा दिव्यांग फ्री करायचा आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचा, तो आत्मविश्वास द्यायचा आहे. त्याच्यासाठी अजूनही माझे कोणी बांधव असतील, कोणी माता असतील, भगिनी असतील, ह्यांना जर त्याची गरज असेल तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, आमच्याशी संपर्क करावा. त्यांच्यासाठीचा लागणारा सगळा खर्च आम्ही मोफत करू. त्यांच्यासाठीचे सगळे उपचार आम्ही मोफत करू. हे सर्व तुम्ही शिबिर आयोजित केली किंवा हे झाल्यानंतर ऍक्च्युली हे बघायला देखील अतिशय सामाजिक दातृत्वातून अतिशय चांगलं वाटतं. पण हे सर्व केल्यानंतरची आपली भावना काय असते? काय नाही, खूप समाधान भेटतं. बघा, प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतो, करतोय हे नाही, पण आपण आपल्या लोकांसाठी जर उपयोगी पडलं तर त्याच्यात खूप मोठी मोठी भावना असते. हे आम्हाला आमच्या आई वडिलांपासून शिकवलंय सगळ्यांनी, की स्वतःसाठी काय जगलास तर काय जगलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. तर त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आम्ही दुसऱ्यासाठी करतच असतो. आणि हे आणि हे असं आज एकदा दोनदा केलं असं नाही आहे. हे अखंड चालू राहणार आहे. माझ्यानंतर माझा मोठा मुलगा निनाद, माझा भाचा शैलेश मोरे जो कंपनीचा डायरेक्टर आहे, हे सगळं ते कंटिन्यू करणार आहेत. आणि ती ती बीज कुठंतरी आमच्या फॅमिलीमध्ये आहे. आम्हाला ते करायचं लोकांसाठी, एवढं निश्चित. निलेशजी, दुसरे आम्हाला जाणून घ्यायला आनंद वाटेल की आपण उद्योग व्यवसायामध्ये कंपनीच्या बांधकामामध्ये अग्रेसर आहात. कोका कोला सारखा जो लवेलला प्रोजेक्ट झाला, त्या ठिकाणी देखील नामवंत कंपन्यांचं टेंडर मध्ये सहभाग होता. असं असताना आपल्याला संधी मिळणं आणि ते वेळेच्या पूर्वी काम करून पूर्ण करणं, आपल्या मातृभूमीमध्ये हे प्रोजेक्ट करत असताना काय भावना आहे आणि काय सांगाल या प्रोजेक्ट? नाही, कोको कोलाचा प्रोजेक्ट खरोखर तो खूप मोठा प्रोजेक्ट होता. सिंगल ऑर्डर 800 कोटी म्हणजे हा खूप मोठा प्रोजेक्ट होता आणि तोही 14 महिन्यात कंप्लीट करणं हे मोठं आव्हान होतं. आणि ज्या लोकांसोबत आमची कॉम्पिटिशन आहे त्या नामवंत कंपन्या आहेत. तुम्हाला माहिती आहे त्या खूप मोठ्या L&T, टाटा, शापूरजी सारख्या मोठमोठ्या कंपन्या होत्या. तर त्यांच्या कॉम्पिटिशनला जाऊन तो प्रोजेक्ट उचलणं, बेसिकली त्याच्या पहिली मोठी भावना होती की एवढा मोठा प्रोजेक्ट माझ्या भूमीत येतोय आणि त्याचा माझ्या लोकांना फायदा होणार आहे, ही त्याच्यामध्ये मोठी भावना होती. उद्योग म्हणून मी तो करणारच होतो. प्रोजेक्ट करणं हा वेगळं
आणि माझ्या लोकांना उपयोगी पडणारा प्रोजेक्ट मी करतोय, ही मोठी भावना होती. त्या दृष्टीने मी आणि माझ्या टीमने, अख्ख्या टीमने खूप मेहनत घेतली. आम्ही परिश्रम केले. आम्ही टेंडरवरही मेहनत घेतली आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करायला सुद्धा दिवस-रात्र मेहनत घेतली. त्याचा नतीजा असा आहे, की तो प्रोजेक्ट वेळेच्या आधी कंप्लीट झाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळाला. निलेशजी, आपण अ, व्यवसायामध्ये यशस्वी होतच आहात. त्यासोबत आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टींवरती आपण फोकस करून जे वंचित लोक आहेत यापासून, यांच्यासाठी आपले एक नेहमीच विविध उपक्रम असतात. याबद्दल काय सांगाल? नेहमीच आहे बघा, तुम्ही आयुष्यात माणूस किती जरी कमाई केला ना, तर 2 गोष्टीला त्याचा खूप जास्त खर्च होतो. एक, आता आपली ती शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये खूप सारा पैसा जातो आणि आरोग्य. म्हणजे आयुष्याची जमा केलेली पुंजी आहे ना, ती एका कुठचा तरी आजार झाला तर त्याच्यामध्ये तुमची निघून जाते. अशा वेळेला अशा लोकांसाठी मदतीसाठी आम्ही हा शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलंय आणि आपल्या लोकांना, आपल्या मातीतल्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि जे आपल्याशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांना त्याचा उपयोग व्हावा, एवढाच त्याच्यामागची भावना आहे. समाजामध्ये विविध दातृत्व करणारे लोक देखील असतात. त्यांच्यापैकीच एक निलेशजी चव्हाण साहेब आहेत. पण यांचा कोणताही हेतू नाहीये. केवळ सामाजिक भावनेतून ते सर्व उपक्रम राबवत असतात आणि कोकणचा एक सुपुत्र अशी गरुड भरारी घेत व्यवसायामध्ये त्यांच्याशी वेळोवेळी आपण बातचीत करणारच आहे. तुर्तास इथेच आपण थांबतोय. निलेशजी, आपल्याला पुढील वाटचाल शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.